महेश सावंतांची बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी, बघूयात महेश सावंत काय बोलतायत. आव्हान आपल्या समोर होतं, यात आपण आघाडी घेताय, काय वाटतंय? मतदारांनी एक विश्वास ठेवलाय का तुमच्यावर? नाही, मतदार 100% विश्वास ठेवणार. कारण मतदारांना माहिती आहे की महेश सावंत नेहमी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी किंवा काय असेल, सर्वसामान्य असो किंवा मोठी माणसं असू दे, त्यांच्या अडचणीवरती नेहमी मात करण्याचा प्रयत्न करतो. मग तेव्हा कधी वेळ काळ बघत नाही, परंतु एक महेश सावंत नेहमीच पुढे असतो. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की महेश सावंतला निवडून दिल्यानंतर आपलं काहीतरी होणार. पुढे भविष्यात आमच्या कुठल्याही अडचणी असेल तरी महेश सावंत धावत येणार, हा विश्वास मतदारांमध्ये. नक्कीच. काय वाटतंय? 12 ते 1 वाजेपर्यंत सर्व चित्र हे स्पष्ट होईल. काय वाटतंय निकाल? आतापर्यंत तरी 2 फेऱ्यांमध्ये आघाडी आहे, अंतिम निकाल हाती लागेल, काय वाटतंय तुम्हाला? आता बघा, 2 फेऱ्यामध्ये तर मी आघाडीवर आहे. जनतेने विश्वास दाखवलाय, पुढे जनता विश्वास दाखवेल असा मला स्वतःवरती विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? निकालानंतर विजयी उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे का? कशा प्रकारची रणनीती तयार करण्यात आली? नाही, आमची प्रथाच आहे. आम्ही हा विजय संपादन आम्ही बाळासाहेबांच्या समाधीवर देणार, त्यानंतर महासाहेबांवर, नंतर माझ्या आई वडिलांना मी देणार, नंतर साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवरती जाणार. तुमचा अंदाज काय आहे? किती मतांची आघाडी असेल? अंतिम निकालापर्यंत किती मताच्या आघाडीने आपण विजयी व्हाल? माझा अंतिम निकालापर्यंत 5 ते 10 हजार म्हणजे 5-6 हजाराचा लीड होईल. कारण काटेकी टक्कर आहे, दोन्ही तगडे उमेदवार आहेत. पण मला अंदाज आहे 5 ते 6-6.5 हजारापर्यंत विजय मला मिळेल. धन्यवाद सर, आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढारीकडून. आपण पाहिलं आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार माहीम विधानसभेचे महेश सावंत होते. यांनी देखील सांगितलं आहे की त्यांना 5 ते 6 हजाराच्या अंदाजाने आघाडीवरून त्यांचा विजय निश्चित होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.